वावरात आले का असं मस्त वाटते, असं शांत वातावरण राहते वावरात संध्याकाळच्या पारी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे आम्ही तुपल्याजवळ इतके पैसे कुठून आले? ताई साहेब तुम्हाला माहित नाही का? काय? आज मी वावर ऐकलं ना अर्धा एकर. आणि कशासाठी? ताई आमच्या घराजवळ एक पोरग आहे. हा, त्याचे जवळ आयफोन, त्याच्याजवळ गाडी, पैसे, नवे नवे कपडे रोज घालून येते ताई साहेब ते. तर त्याच्या घरी भरपूर इस्टेट असतात ना पहिल्यापासून. हो तुपल्या इथं काय होता? माझ्याजवळ काहीच नाही, फक्त 1 एकर वावर होतं, त्यातला अर्धा एकर विकलं. आता अर्धा एकर राहिला. आता मी बी गाडी, मग हे कपडे. हे तर आपण गलती करतात गरीब लोक. आपण पैसेवाले लोकांची बराबरी करायला पाहतात आणि जी आपली अर्धी राहती मग ते बी जाते. दादा मी तसे नाही म्हणत, स्वप्न पहा पण कष्ट करून पहा. असा ऐकू नका, 1 एकर अर्धा एकर ऐकू नका. कोणी जर मोठा असला तर ते त्याच्या घरचा आहे. आपण जर अंबानी दादाची बराबरी करू शकत नाही, कारण का कोण का आपण गरीब आहे. तो आपण कष्ट करून घ्या, जे आपली अर्धी आहे ते बी ऐकू नका. म्हणून कोणाची बराबरी करू नका, सर्व करा पण कोणाची बराबरी करू नका. कष्ट करा, कष्टावर घ्या. असा अर्धा एकर वावर ऐकून घ्यायचा नाही कधी. ही कधीच चूक करायची नाही आयुष्यात आणि कोणी बी करायची नाही ही चूक. खरं आहे ताई, आता आजपासून नाही करणार अशी काम. काय बाबा हे असे तो काम करतात, मग गरीबाचे लेकरा अर्ध्यात खुश नाही राहत. अशा मोठ्या मोठ्यापणात जी अर्धी ती बी जाते मग.